Welcome dear friends. In the previous lecture we have taken the first 4 questions from 6.1. Okay, in this lecture we are going to take the next questions. Okay, so the first question is, if tan theta is equals to 1, then find sine theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. आतापर्यंत आपल्याला अशा प्रकारात दिली एक्झाम्पल आलेलं नव्हतं. म्हणजे आपल्याला असं आतापर्यंत कसं असायचं, फक्त साइन काढा किंवा कॉस काढा. आता काय करायचं, आपल्याला त्यांना एक फ्रॅक्शन्स टाइप दिलेला आहे आणि त्या फ्रॅक्शन मध्ये त्या व्हॅल्यू टाकून आपण उत्तर काढणार आहोत. ठीक आहे. सो ऍट फर्स्ट वी हॅव ओनली टॅन थिटा. आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे आहे टॅन थिटा. मग आपण टॅन थिटाच्या मदतीनं बाकीचे जे रेशिओ दिलेले तुम्हाला इथं त्यांच्या व्हॅल्यू काढणार आणि त्या फक्त पुट करणार, आपलं उत्तर निघून जाणार. ओके, सो ऍट फर्स्ट एकदम सुरुवातीला तर आपल्याला दिलाय टॅन थिटा. ओके, सो टॅन थिटा इज इक्वल्स टू 1. ओके, दिलेला आहे टॅन थिटा. आता टॅन ज्याच्याकडे आहे असा एखादा आयडेंटिटी आपल्याकडे आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. येस, डेफिनेटली वी हॅव दॅट आयडेंटिटी अँड दॅट वन इज 1 प्लस tan square theta is equals to sec square theta. This is the identity. मग आता आपल्याकडे tan आहे, tan टाकून घेऊयात. सो कॅन आय से 1 प्लस 1 square is equals to sec square theta? Definitely yes. Okay, now 1 plus 1 is equals to sec square theta. Is it right? Yes, definitely. So 1 plus 1 will be 2 is equals to sec square theta. So can I say sec theta is equals to root 2? Yes, definitely. Okay, कारण आपण स्क्वेअर रूट घेतला त्याचा, आपल्याला सेक थिटा भेटला. सो आता सेक वरून आपल्याला साइन काढता येईल का पहा बरं. डेफिनेटली नाही. ओके, मग सेक वरून आपल्याला कोण काढता येईल. सो कॅन आय से सेक इज मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ कॉस? डेफिनेटली. ओके, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की cos theta is equals to 1 upon sec theta. तो काय आहे, 1 upon sec theta आहे. सो cos theta ची व्हॅल्यू तुमची मिळून जाईल तुम्हाला 1 upon root 2. तो त्याचा इनवर्स आला, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. बघा आपल्याकडे आता सेक पण मिळाला आपल्याला आणि कॉस पण मिळाला. आता राहिलंच काय, साइन आणि कोसेक. साइन आणि कोसेक याचा अर्थ कळाला का. साइन मिळाला म्हणजे कोसेक मिळाला, ते सुद्धा एकमेकांचे काय आहेत, इनवर्स आहेत. ओके, सो इट मीन्स दॅट आता पहा काय होईल. मला सांगा, आपल्याकडे कॉस आहे, सेक आहे. कॉसच्या मदतीनं किंवा सेकच्या मदतीनं, बघा कॉसच्या मदतीनं सुद्धा तुम्हाला कोसेक काढता येतो का पहा. नाही येणार. आपल्याला फॉर्म्युला काय आहे, कॉसच्या मदतीनं आपण साइन काढू शकतो. कसा, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. फर्स्ट आयडेंटिटी. ओके, सो बाय युजिंग दॅट सेम आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा is equals to 1. We have the value of cos. Okay, so we will put sin square theta plus 1 upon root 2 square is equals to 1. Okay, so sin square ला sin square as it is लिहा, plus 1 upon root 2 चा square काय होईल, that will be 1 upon 2 only and that will be 1. Clear? Okay, now the next thing, हा जो 1 upon 2 आहे तो आपल्याला पुढे पाठवायचा. सो कॅन आय से साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस 1 अपॉन 2. ओके, आता तुम्ही याला कसं जरी सबट्रॅक्ट केलं, म्हणजे डायरेक्टली असं जरी डोक्यात घेतलं की हा 1 आहे आणि हा 1 अपॉन 2 म्हणजे हाफ आहे, 1 मधून हाफ गेला हाफ राहतो. किंवा जरी समजा तुम्हाला हे सोडवायचं असेल तर कसं सॉल्व्ह कराल, 2 1 जा 2 आणि 1 ला 1 एज इट इज, 2 मायनस 1 आणि खाली 2 1 जा 2. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला भेटतो sin square theta is equals to 1 upon 2. So can I say sin theta is equals to 1 upon root 2? Is it right or wrong? root 2, कारण 2 चं स्क्वेअर रूट जर काढायला गेलो आपण तर आपल्याला काय त्याचं स्क्वेअर रूट भेटत नाही, मग आपण त्याला रूट मध्ये टाकलं. ओके, sin theta पण भेटला. सो नाव वी हॅव सेक, कॉस अँड साइन, बट वी डोंट हॅव कोसेक. आपल्याकडे कोसेक आहे का नाही. मग हाऊ टू फाइंड द कोसेक. कोसेक कसं काढायचा. सो विथ द हेल्प ऑफ sin theta. Okay, why? Because sin theta is in multiplicative inverse of cosec, or cosec is multiplicative inverse of sin. Okay, so cosec theta is equals to 1 upon sin theta. Okay, so it is 1 upon sin theta ची व्हॅल्यू बघा काय आहे, 1 upon root 2 आहे. काय आहे, 1 upon root 2. म्हणजे याचा अर्थ
हा जो रूट टू आहे तो वरती जाणार आणि त्याची व्हॅल्यू येणार रूट टू ओनली. म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची भेटली? कोसेकची भेटली. नाव वी हॅव ऑल द फोर व्हॅल्यूज. वी हॅव साइन, कॉस, सेक अँड कोसेक ऑल्सो. ओके, सो नाव वी हॅव टू पुट ओनली. मीन्स कसं आपल्याला फाइंड आउट करता येईल पहा, इज इक्वल्स टू, सो नाव साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. तर मी फक्त व्हॅल्यू पुट करतोय त्याच्यात ज्या मला भेटलेल्या आहेत. सो व्हॉट इज साइन? साइन काय आहे पहा, साइन काय आहे पहा, साइन इज 1 अपॉन रूट टू. 1 अपॉन रूट टू प्लस व्हॉट इज कॉस? कॉस काय आहे पहा, कॉस इज ऑल्सो 1 अपॉन रूट टू. इट इज 1 अपॉन रूट टू अपॉन, आता ह्या दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत. कॉस मला वाटतं दोन्ही रूट टू आहेत. सेक रूट टू आणि कोसेक सुद्धा काय आहे पहा, रूट टू. सो रूट टू प्लस रूट टू. इज इट राईट? ओके, नाव आता आपल्याला करायचंय काय पहा, ह्या दोघांना आधी सॉल्व्ह करून घ्यायचं. जो डिनॉमिनेटर आहे ना, न्यूमरेटर सॉरी, तर याचं न्यूमरेटर आपण आधी क्लिअर करूयात. ओके, तर याच्यामध्ये याला मी फक्त सॉल्व्ह करतो पहिल्यांदा. तर दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजेच काय आलं तर रूट टू आला ॲज इट इज. ठीक आहे, आणि हे 1 + 1 होईल, दोघांचं ऍडिशन झालं, काय असेल ते 2 असेल. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून एकदाच लिहिला, दोघांचं ऍडिशन करून ठेवलं. ठीक आहे, सो त्याच्यानंतर या दोघांचं काय व्हायला पाहिजे पहा बरं, 100% त्यांचं सुद्धा ऍडिशनच होईल. सो कॅन आय से 2 रूट 2? येस, डेफिनेटली 2 रूट 2 विल बी देअर. आता पुढं काय होईल पहा, पुढचं महत्वाचं आहे. पुढचं कसं येईल तर पुढं हा 2 वरतीच राहणार आणि हा जो रूट 2 आहे ना, म्हणजे न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, तो काय होणार, खाली येणार आणि याला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, म्हणजे काय होणार माहिती ते 2 रूट 2 इंटू रूट 2 पटतंय का पहा. ओके, हा जो रूट 2 आहे ना न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, तो खाली आला आणि याला मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाले असं कसं काय, कारण आपला रूल काय आहे, ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी जर असेल तर काय होतं, हे वरती जातं मल्टिप्लाय करतं. म्हणजे कसं, ए अपॉन बी जागेवर राहतो इंटू डी अपॉन सी असं होतं ते. ठीक आहे, तसंच आता याच्या खाली काही नाही, म्हणजे काय आहे, 1 आहे, हा वरती जाणार. हा वरती जाणार म्हणजे काय होणार, 1 अपॉन 2 रूट 2 येणार, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार, म्हणून मी इथं दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं. क्लिअर? ओके, जर अजूनही डाऊट असेल तर पहा कसं ते 2 अपॉन रूट 2 इथं आला. आता हे उलट होणार आणि वरती जाणार, म्हणजे 1 अपॉन 2 रूट 2 येणार. आता ह्या दोघांचं काय झालं पहा, मल्टिप्लिकेशन. सो आय हॅव रिटन देअर, राईट? ओके, नाव आता पुढची स्टेप काय असेल पहा, हे 2 ला 2 ॲज इट इज, किंवा एक काम करू शकता तुम्ही, इथं 2 ला 2 कॅन्सल करू शकता, इथं राहिला 1. क्लिअर? म्हणजे काय आलं पहा बरं, 1 अपॉन रूट 2 इंटू रूट 2 काय येतो, 2 ओनली. सो 1 अपॉन 2 विल बी द फायनल आन्सर फॉर दिस क्वेश्चन. म्हणजे याचं जे शेवटचं उत्तर असेल, याची जी व्हॅल्यू असेल ती किती असेल पहा, 1 अपॉन 2 ओनली. आता 1 अपॉन 2 का लक्षात घ्या अजून एकदा, कारण रूट 2 इंटू रूट 2 काय होत असतं, 2 येत असतं. ओके, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्याला आणखीन एक मेथड पण आहे. ओके, पण तो आपला ब्लॉक जो बॉक्स आहे तो पाठ असला पाहिजे त्यासाठी. टॅन थिटा बरोबर काय असतो, सॉरी टॅन थिटा 1 आहे, म्हणजे थिटा म्हणजे काय असतो हे जर विचारात घेतलं तुम्ही, तर थिटाची व्हॅल्यू येते 45. थिटाची व्हॅल्यू किती येते, 45. मग 45 जी व्हॅल्यू आहे थिटाची, मग थिटा माहिती झालं तुम्हाला 45 आहे, मग हे तुम्हाला लिहित बसायची गरज नाही. फक्त तुम्ही प्रूव्ह करणार की हा थिटा इज इक्वल्स टू 45. वाय? बिकॉज टॅन थिटा इज इक्वल्स टू 1, म्हणजे थिटा 45 असला पाहिजे. मग तुम्ही साइन 45 काय आहे, कॉस 45 काय आहे, सेक 45 काय आहे, कोसेक 45 काय आहे, हे जर टाकलं तर तुम्हाला सेम हेच खाली भेटणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. या 6th क्वेश्चन मध्ये आपल्याला काही क्वेश्चन दिलेले जे प्रूव्ह करायचे आहेत. आता प्रूव्ह करायचे म्हणजे काय की त्याची लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आहे आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. म्हणजे याचा अर्थ काय, हे जेवढं आहे त्याची व्हॅल्यू ही येते किंवा याची व्हॅल्यू ही येते, आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. मग याच्यामध्ये आपल्याला LHS आणि RHS करणं गरजेचं आहे. LHS लेफ्ट हँड साइड, RHS राईट हँड साइड. ओके, सो आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं पहा, डोक्यात घ्या की प्रूव्ह दॅट करायचं म्हणजे करायचं काय आपल्याला, तर याची व्हॅल्यू याला सॉल्व्ह करून ही आणायची आहे. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं की हे याच्या एवढं आहे किंवा हा आणि हा एकच आहे, वेगळा नाही. दिसायला जरी वेगळे असले तर ते एकमेकांशी अगदी क्लोज आहेत असं आपल्याला दाखवायचं. ठीक आहे, सो आता आपण सुरुवातीला घेऊयात LHS. LHS इज इक्वल्स टू काय पहा, LHS साइन स्क्वेअर थिटा
अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. आता आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीचे जर फ्रॅक्शन्स आपल्याला आले तर आपण कसे सॉल्व्ह करतो. याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतं, ठीक आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो वगैरे वगैरे. तर कशा पद्धतीने पहा, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. काय होईल पहा बरं, साइन स्क्वेअर थिटा प्लस हा कॉस आणि हा कॉस म्हणजे काय झाला, कॉस स्क्वेअर थिटा. सो इट इज कॉस स्क्वेअर थिटा अपॉन cos into 1, so that will be cos theta only. Is it right? Okay, so I have taken only LHS. मी फक्त LHS घेतलेली आहे. मला LHS याच्या एवढे दाखवायचे, RHS एवढे, ठीक आहे. सो नाव यू कॅन सी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे, द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. सो कॅन आय से इट इज 1 अपॉन कॉस थिटा. कळतंय का 1 अपॉन कॉस थिटा का? बिकॉज आय हॅव रिझन, माझ्याकडे रिझन आहे त्याचं. कशामुळं मी हे का घेतोय, कारण की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. सो दॅट इज वाय आय हॅव टेकन दिस 1 हिअर इन्स्टेड ऑफ साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. ओके, हे असं. बट वी नो दॅट 1 अपॉन कॉस म्हणजे कोण आहे. सो डेफिनेटली इट इज द इनवर्स ऑफ सेक. ओके, 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतो, सेक थिटा असतो. म्हणजे याचा अर्थ तुमचा LHS काय भेटतोय बघा बरं, तुम्हाला LHS भेटला तुम्हाला सेक थिटा. ओके, बट वी नो व्हॉट इज RHS सुद्धा काय आहे तुमचा सेक थिटा आहे. ओके, इट मीन्स दॅट LHS इज इक्वल्स टू RHS. म्हणजे LHS आणि RHS कसे आले, सेम आले. म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे प्रूव्ह केलं की हे याच्याशी इक्वल आहे किंवा हे याच्याशी इक्वल आहे, अशा पद्धतीने. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला हे रिझन मात्र द्यायचंय, तुम्ही का घेतलं. आता इथं सुद्धा तुम्हाला ह्याच्याऐवजी हे रिझन देणं गरजेचं होतं. कशा पद्धतीने द्याल पहा, सेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थिटा. हे त्याचं रिझन आहे. म्हणजे तुम्ही हे सेक का घेतलं, तर सेक हा 1 अपॉन कॉस एवढा असतो. हे तुम्ही एक का घेतलं, कारण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर हा 1 असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ते प्रूव्ह करायचं. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. अवघड असं काहीही नाही याच्यामध्ये. नाउ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम क्वेश्चन 6. ओके, आता काय दिलं पहा, तुमचे LHS काय आहे ते आधी मांडून घेऊयात आपण. सो LHS इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, हे तुमचं LHS आहे. आणि तुम्हाला हा LHS किती आणायचा आहे, 1 आणून दाखवायचा आहे, कारण RHS ऑलरेडी 1 आहे. ओके, सो ऍट फर्स्ट कॉन्सन्ट्रेट करा की आपल्याला बदलता कोणाला येईल. ठीक आहे, जो बदलता येईल ना त्यालाच बदला. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात ते राजकारण्यांसारखं की आपल्याला माहित पाहिजे कोणता फुटू शकतो, कोणता नेता आपल्याकडे येऊ शकतो. ठीक आहे, त्याला ती नजर लागते, राजकारणी नजर. तशी आपल्याला थोडी तर नजर दाखवायची. हा ह्याच्यातला कोणता फुटू शकतो. कॉस स्क्वेअर जर म्हटलं तर तुम्हाला याची आयडेंटिटी कोणती सापडते, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. मग 1 मायनस साइन स्क्वेअर व्हॅल्यू विल ऑफ कॉस स्क्वेअरची जर तुम्ही टाकायला गेलात तर. ठीक आहे, पण 1 मायनस साइन स्क्वेअर टाकून आपल्याला फायदा होईल का, नाही. मग बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर काय आहे का, येस डेफिनेटली. ओके, आयडेंटिटी नंबर सेकंड किंवा थर्ड आपण ज्या जे सिक्वेन्स येतात त्यानुसार 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर ही आपल्याकडे आयडेंटिटी आहे. म्हणजे काय, तर कॉस स्क्वेअरला कॉस स्क्वेअर मी ॲज इट इज टाकतोय, पण इथं मी जे चेंज करतोय ते मी काय घेतोय, इथं आता आपल्याला काही नाही म्हणजे तर मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. तुम्ही मल्टिप्लाय असं टाका किंवा डॉट द्या, नो प्रॉब्लेम. सो 1 प्लस टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, सेक स्क्वेअर थिटा. काय असते, सेक स्क्वेअर. इज इट राईट. बघा आपल्याला आयडेंटिटी मी इथे लगेच रिझन मधून लिहितोय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, ही एक आयडेंटिटी आहे, आपण मांडली ती आयडेंटिटी. आणि त्याच्यानुसार 1 प्लस टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय घेतली, सेक घेतली. ना आता तुमच्या लक्षात आलं असेल, दोन्हीकडे जर व्यवस्थित बघितलं तर कॉस स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर दोघंही गुणाकारात आहेत, मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत आणि दोघांचाही स्क्वेअर आहे. म्हणून मी दोघांना एकत्र करतो ना, म्हणजे कसं, कॉस थिटा इंटू सेक थिटा आणि त्याचं स्क्वेअर पडतंय, चालेल की, कारण दोघे गुणाकारात आहेत. ह्याचा स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर, दोघांना मी उगाचच कशाला डबल लिहू म्हणून तसंच मांडून घेतलं. आता एक लक्षात आलं असेल तुमच्या की कॉस थिटा आणि सेक थिटा यांचं एकमेकांशी काहीतरी रिलेशन आहे. पहा कसं त्या, मला सांगा, कॉस थिटा बरोबर 1 अपॉन सेक थिटा लिहू शकतो आपण, डेफिनेटली लिहू शकतो.
मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर हा इकडे जाईल, म्हणजे काय होईल, हा कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल्स टू 1. म्हणजे याचा अर्थ कॉस इंटू सेक किंवा सेक इंटू कॉस काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे. सेक इंटू कॉस काय असतो, 1 असतो. म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही लिहू शकताय 1 स्क्वेअर. आता याला रिझन मी पुढे देतोय काय ते लक्षात घ्या की कॉस थिटा इंटू काय सेक थिटा इज इक्वल्स टू काय असतो 1. म्हणून आपण डायरेक्टली याच्या ऐवजी 1 घेतला. सो टेल मी व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 1. डेफिनेटली 1 विल बी द स्क्वेअर ऑफ 1. ओके, म्हणजे तुमचा LHS काय भेटतोय पहा बरं. LHS इज 1. तुम्हाला LHS भेटला, बट ऑलरेडी वी हॅव RHS अँड विच इज 1. ओके, बट RHS इज इक्वल्स टू 1. It means that LHS is equals to RHS. म्हणजे LHS आणि RHS तुम्हाला कसे भेटले, सारखे भेटले. अशा पद्धतीने तुम्हाला ते प्रूव्ह करायचं. एक्झाम्पल खूप सोपे आहेत, फक्त तुम्हाला डोकं लावायचं की कोणती आयडेंटिटी यूज करता येणार आहे. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ कम टू द नेक्स्ट अँड इंटरेस्टिंग क्वेश्चन. 1 minus sin theta upon 1 plus sin theta is equals to sec theta minus tan theta. म्हणजे याला सॉल्व्ह करायचं तुम्हाला आणि एवढं आणायचं. ठीक आहे, ओके. खूप सोपे असतात अशा पद्धतीचे क्वेश्चन. तर काय करायचं याच्यामध्ये, याचा डिनॉमिनेटर फक्त चेक करायचा आहे. अशा कंडिशन मध्ये डिनॉमिनेटर आहे 1 plus sin theta. लास्ट इयर वी हॅव लर्न रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, रॅशनलाइज द सर्ड्स. ही कन्सेप्ट आपण लास्ट इयर शिकलोय. तर रॅशनलाइज करायचं म्हणजे काय की याचा आपण म्हणतो अपोजिट जो असतो, ज्याला आपण एक नाव दिलं होतं जोडी, विजातीय जोडी म्हणून. तर ते काय करायचं आपल्याला इथं वापरायचंय. म्हणजे आपल्याला याचा काय करायचंय, अपोजिट घ्यायचं आणि त्यांना मल्टिप्लाय करायचंय. ओके, अपोजिट घ्या आणि त्यांना मल्टिप्लाय करा. म्हणजे कसं करायचं पहा, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर असं म्हणायचं तुम्हाला. ठीक आहे, सो रॅशनलाइज करायचं म्हणजे काय करायचं पहा, तर इज इक्वल्स टू, आधी मी LHS मांडून घेतोय. LHS इज इक्वल्स टू काय करावं लागेल पहा, आधी मांडून घ्यायचं ॲज इट इज 1 minus sin theta अपॉन 1 plus sin theta. पुढची स्टेप काय असेल रॅशनलाइज करण्याची, तर 1 minus sin theta इंटू, पहा लक्षात घ्या मी काय लिहितोय, किंवा असं जरी लिहिलं तुम्ही अपॉन 1 plus sin theta इंटू, दोघांसाठी कॉमन इंटू घेतला, आणि याचा अपोजिट म्हणजे 1 प्लसचा 1 मायनस साइन थिटा, त्यांना दोघांना मल्टिप्लाय करायचंय. सो या ठिकाणी काय यायला पाहिजे पहा, इथं यायला पाहिजे. आता इथं काय पहा 1 प्लस साइन थिटा आहे ना, इथं काय आहे 1 प्लस साइन थिटा आहे. तर आपल्याला करावं काय लागेल की हा 1 प्लस साइन थिटा आहे, तर इकडे घेताना 1 मायनस साइन थिटा घ्यायचं. म्हणजे काय होईल 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा, आणि सेम नंबरने सेम रेशिओने मल्टिप्लाय करायचं. इथं पॉझिटिव्ह आहे ना तर निगेटिव्हने मल्टिप्लाय करा, इथं निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्हने मल्टिप्लाय करा. ओके, सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं काय झालं पहा 1 मायनस साइन. आता या दोघांचं क्रॉस स्ट्रेट मल्टिप्लिकेशन होणार आहे, याचं याच्याशी याचं याच्याशी. क्लिअर, म्हणजे काय होणार आहे पहा ब्रॅकेटमध्ये, थोडा विचार करा, खूप सोपं आहे, अवघड असं काही नाही. 1 मायनस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा म्हणजे थोडक्यात असं झालं a इंटू ए, सेम आहे ना. म्हणजे a इंटू ए काय होतो, याचा स्क्वेअर होतो, फिनिश. तसं याच्यात पण काय होईल, हे 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, फिनिश. काय अवघड आहे याच्यात, ठीक आहे, स्क्वेअर झाला. खाली काय यायला पाहिजे पहा बरं, 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा. ऍक्च्युली दिस इज थर्ड आयडेंटिटी. पण ही आयडेंटिटी कुठली, जिओमेट्रीमध्ये जे आपण बेसिक आयडेंटिटीज पाहिल्या होत्या, म्हणजे कोणती, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, नंतर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, आणि a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणून एक पाहिली होती, ज्याच्यामध्ये a प्लस बी आणि a मायनस बी असं त्याचं एक्सपान्शन येतं. तर हे बघा बरं तसं आहे का, a प्लस बी आणि a मायनस बी, a प्लस बी आणि a मायनस बी म्हणजे काय केलं पाहिजे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो कॅन आय से इट विल बी 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. पडतंय का बघा. ओके, मी डायरेक्ट याच्याऐवजी हे का घेतोय, कारण हे दोघं a प्लस बी आणि a मायनस बी या कंडिशन मध्ये आहेत. मग त्यांना मी काय घेतलं, डायरेक्ट a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, थर्ड आयडेंटिटी यूज केली. आता पुढचं काय काम असेल पहा, पुढं तुम्हाला करायचं काय, फक्त मी याला कसं लिहितो, ऍक्च्युली एक स्टेप वाढवतोय मी, कशामुळे ते लक्षात येईल तुमच्या. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज ठेवला, अपॉन मध्ये काय घेतोय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. पटतंय का बघा.
सॉरी हा जो आहे ना तो एकट्याचा नाही, हा काय आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. पटतं? ओके. आता इथं काय आलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता नीट लक्षात घ्या, पहिली जी आयडेंटिटी आहे आपली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, त्याच्यामध्ये आपण काय मानतो बघा बरं. आपली पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. राईट. आता मला सांगा, जर मी हा साइन पुढे घेऊन गेलो इकडं, तर हा मायनस साइन स्क्वेअर होईल, म्हणजे व्हॅल्यू कशाची आली कॉस स्क्वेअरची. म्हणजे इनडायरेक्टली हा म्हणजे कोण आहे कॉस स्क्वेअर आहे. हा म्हणजे कोण आहे कॉस स्क्वेअर आहे. सो इट मीन्स दॅट, बघा मी डायरेक्टली काय लिहितोय, हे ॲज इट इज लिहितोय ब्रॅकेटमध्ये, वरती जे आहे ते 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, फरक पडतंय का, 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज मांडला. आणि खाली काय घेतोय, तर मी घेतोय कॉस स्क्वेअर थिटा. पटत असेल तर पहा. ठीक आहे. आता मी कॉस स्क्वेअर थिटा का घेतलाय, कारण काय की कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय असतो, तर तो असतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. त्याच्यामुळे मी कॉस मांडला. आता पहा, ही जी संख्या आहे वरची न्यूमरेटर मध्ये, ती सुद्धा स्क्वेअर मध्ये, आणि ही सुद्धा काय आहे स्क्वेअर मध्ये. त्याचं स्क्वेअर रूट घ्यायला काय अडचण आहे. ओके, बाय टेकिंग स्क्वेअर रूट काय होईल 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. पटतंय का पहा. ही स्टेप डायरेक्ट का घेतली मी, क्लिअर करा की मी ही स्टेप घेण्याचं रिझन काय आहे माझं. तर 1 मायनस साइन स्क्वेअर जो आहे, 1 मायनस साइन ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर याला हा कटला आणि इकडचा खालचा स्क्वेअर पण याला कटून गेला, म्हणजे दोघांचाही स्क्वेअर रूट निघाला. दोघांचाही काय निघाला स्क्वेअर रूट निघाला. आता काय झालं पहा, 1 मायनस साइन फक्त आला आणि खाली कॉस स्क्वेअरचा कॉस झाला. आता हा जो कॉस थिटा आहे तो काय एकट्या 1चा किंवा एकट्या साइनचा डिनॉमिनेटर आहे का नाही, तो कॉमन डिनॉमिनेटर आहे. म्हणजे ही जी प्रॉपर्टी ती दोघांची, दोघांना वाटून जाणार, एकट्या कोणाच्या बापाची नाही. म्हणजे काय होईल कळलं का, 1 मायनस कॉस थिटा. ओके, अनिल वेगळीकडं आणि इकडं मुकेश वेगळीकडं, म्हणजे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे हे जे आले ते दोघांसाठी आले, दोघांकडे पण यांचं जाणार आहे प्रॉपर्टी. ठीक आहे. मग आता झालं 1 अपॉन कॉस आणि साइन अपॉन कॉस. माझ्या माहितीच तो आता आपल्याला माहिती झालंय व्हॉट इज 1 अपॉन कॉस. 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतो, 1 अपॉन कॉस इज इनवर्स ऑफ सेक. एम आय राईट. ओके, इट इज इनवर्स ऑफ सेक थिटा. आणि मायनसला मायनस, साइन अपॉन कॉस काय असतं, रिलेशन मधला फॉर्म्युला आहे, साइन अपॉन कॉस इज इक्वल्स टू काय असतो टॅन थिटा. ओके, त्याला रिझन आपल्याला द्यावं लागेल. why I have taken sec, because 1 upon cos is equals to sec theta, right? And what is the next sin? Sin theta upon cos theta is equals to tan theta. म्हणजे याचा अर्थ आपला LHS जो आहे तो आपल्याला जसा पाहिजे RHS तसाच आलेला आहे. इट मीन्स दॅट LHS is equals to RHS. अशा पद्धतीने तुम्हाला ते मांडता येतं. प्रूव्ह करणं खरंच खूप सोपं आहे. फक्त तुमचे सगळे फॉर्म्युले डोक्यात असले पाहिजेत, मग ट्रायग्नोमेट्री तुमच्या खिशात जाऊ शकतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन थर्ड तुम्हाला काय करायचं, सॉल्व्ह करायचा आहे. इथं फक्त आपल्याला कुठेतरी इथं लिहावं लागेल बघा, रॅशनलायझेशन. ओके, छेदाचे परिमेयीकरण करणं असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. ओके, तर असं लिहिलं तरी चालेल तुम्ही. आणि खाली कसं सॉल्व्ह करायचं ते अजून एकदा क्लिअर करतो. याचा अपोजिट तर घेत असतो आपण. ठीक आहे, ते अपोजिट पेअर घेऊन मल्टिप्लाय करायचं 1 स्क्वेअर. इथं तुम्ही डायरेक्टली 1 मायनस साइन स्क्वेअर लिहिलं असतं तरी चाललं असतं, कारण 1 × 1 हे 1च होणार आहे. ठीक आहे. आणि हे मात्र इथं फक्त स्क्वेअर रूट घेताना मात्र काळजी एका गोष्टीची घ्यायची की स्क्वेअर रूटचं साइन हे दोघांच्याही स्क्वेअरला घेऊन जातं. हे जातं म्हणजे फुकट असं जात नाही, हे एकट्याचा स्क्वेअर घेऊन जाईल आणि याला रिकामं सोडलं असं नाही, दोघांचाही घेऊन जाणार ते. ओके, सोडणार कोणालाच नाही, याला पण ओरबाडणार याला पण ओरबाडणार. मग ह्यांचे स्क्वेअर जाणार उडून आणि खाली हे ॲज इट इज येणार, विदाऊट स्क्वेअर उतरणार. आणि विदाऊट स्क्वेअर उतरलं की हा कॉस जो आहे तो दोघांचा असतो, एकटाचा नाहीच आहे. ठीक आहे. मग इकडं हा आला, इकडं हा आला, मधलं साइन इथं आला मध्येच. ठीक आहे. आणि पुन्हा 1 अपॉन कॉस आपल्याला माहिती आहे इनवर्स आहे, आणि साइन अपॉन कॉसची व्हॅल्यू टॅन आहे. ओके, सो वी कॅन सॉल्व्ह दिस क्वेश्चन लाईक दिस. आणि लक्षात घ्या की तुम्ही हेच क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात तुमचे. असं नाही की हाच एकटाच वे आहे, वेगळ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह होतात. असे पुढे काही क्वेश्चन्स येतील, तुम्ही म्हणाल सर मी वेगळ्या पद्धतीने सोडवले, हो चालेल, नो प्रॉब्लेम. ओके, तर ठीक आहे, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, अवघड असं याच्यामध्ये काहीही नाही, फक्त फॉर्म्युला तुम्ही एवढे लर्न करा
की फॉर्म्युला कधी जरी विचारला तुम्हाला तरी तो लगेच लर्न असला पाहिजे, आयडेंटिटीज विचारल्या लगेच लर्न पाहिजे, ठीक आहे, कारण हे तुम्हाला गरजेचंच आहे. आणि फक्त एवढा 6.1च या गोष्टीवर बेस्ट आहे. पुढचा एक्सरसाइज सगळ्यात सोपा एक्सरसाइज आहे, ठीक आहे. फक्त हे मात्र तुमचं लर्न पाहिजे म्हणजे पाहिजे. याच्यात कुठला जरी प्रॉब्लेम झाला तरी लगेच काय होतं ते पूर्ण एक्झाम्पल चुकीचं सॉल्व्ह होतं. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.